अशा पद्धतीने सांगितलं. थायरॉइडसाठी आता माता भगिनी फार परेशान आहे. हल्ली पुरुषांना पण थायरॉइड व्हायला लागलेला आहे. आता थायरॉइड ज्याला घाटा आहे त्याला आता मला समजना की काय विषय तुम्ही घेता डोक्यात असले. घसा दुखणे वगैरे हे प्रकार असतोय. थायरॉइड म्हणजे काय हे कुणाला माहिती आहे का? काय ताई बोला. नाही तुम्हाला आहे. माईक देऊ का तुम्हाला? 2 मिनिटं थांबा. अभिजित माईक दे त्यांना पडदेशी. पळ जरा फास्ट, म्हणजे कसं आपण चर्चात्मक बोलू. चला. हॅलो. हां. माझ्या मुलाचं थायरॉइड होतं मार्चमध्ये. तुमचे व्याख्यान मी ऐकते जवळजवळ 2 वर्ष झाले. तर तुम्ही ते धन्याचं जिरेचं पाणी सांगितलंय ना, तर त्याचा आता मी 4 दिवसापूर्वी थायरॉइड चेक केलं, रिपोर्ट निगेटिव्ह आले. आणि अजून एक आमच्या आजी आहेत, 85 इयर्स आहे वय, आणि त्यांना दमा आहे. त्यांना कधी पण खोकला झाला ना तर कांद्याचा रस देतो, 2 दिवसात ओके. ओके, ठीक आहे. थँक्यू ताई, थँक्यू. माझं नाव सोनाली सरोदे. बरं ताई, थँक्यू. तुमच्याच गावच्या आहेत ना त्या? मला वाटलं थायरॉइड म्हणजे काय सांगतात वाटतं. असू दे ताई, बसा बसा. थँक्यू, धन्यवाद. हे घरगुती उपाय करून आलेले रिझल्ट आहेत. बाकी पण तुम्हाला विनंती करून सांगतो, थायरॉइड म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? काय होतात? काही ग्रंथी अनबॅलन्स होतात. आता हे साहजिकच आहे हो, शरीरात काहीतरी कमी जास्त होणं हे साहजिक आहे. इथल्या सगळ्यांना नेऊन तपासलं तर कुणाच्यात काहीतरी कमी असेल, कुणाच्यात काहीतरी जास्त असेल. म्हणजे तुम्ही सगळी काय रोगीटच आहे का? मलाही नेऊन तपासलं तरी काहीतरी कमी जास्त असणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, मला का रोग झाला का कुठला, हे स्वतःला समजून घ्यायचं असतंय. आणि एक घरगुती उपाय, काही ग्रंथी अनबॅलन्स होतात. आता अनबॅलन्स होण्याच्या पाठीमागची कारणं काय असतात? शरीर, उष्णता, पित्त आणि कफ ह्या 3 गोष्टींवरती असते. बरोबर आहे ना? वात पित्त कफ, वात पित्त कफ. ह्यात उष्णता वाढली ना की ग्रंथी सगळ्या अनबॅलन्स व्हायला लागतात. सगळ्याच उष्णता वाढली की, आणि उष्णता कमी झाली की सगळ्या ग्रंथी व्यवस्थित राहतात. हे शरीरात तापमान जास्त पण चालत नाही आणि कमी पण चालत नाही. मग ते मेंटेन करायला काय लागतं? आता बघा, ते धनेजिऱ्यांचं काढा पिऊन ते थायरॉइड गेला ना, त्यांचा रिपोर्ट नील आले. किती खर्च आला असेल तुम्हाला वाटतं? आयुष्यभर गोळी खाण्यापेक्षा बरं आहे का नाही? तर तुम्ही लक्षात ठेवा की अशा घरगुती उपायांवरती आपण बरं होऊ शकतो. तर चला, ग्रंथी अनबॅलन्स होतात त्याला थायरॉइड म्हणतात. त्याचा रोग नाही कुठला. बरीच माणसं बघा, पांढरे चट्टे येतात, कोड म्हणतात. बरीच लोक त्याला रोग म्हणतात. मला ते असं झालंय, तसं झालंय, लाज वाटते, हे होते ते होते. डोक्यात घेऊ नका. असलं काय डोक्यात घ्यायचं नाही. काळ्या पाटीचे हरभरे पाण्यात भिजवायचे त्रिपळ्याच्या, आणि ते सकाळी उठल्यानंतर खायचे. बघा, ते ऑटोमॅटिक होतंय, ऑटोमॅटिक ओके व्हायला लागते. काय वाटलं म्हणजे मला भेटायला यायचं, पण ते कशासाठी? गैरसमज डोक्यातले काढण्यासाठी.